आणि यानंतरची बातमी भंडाऱ्यातून आहे। भंडारा जिल्हा म्हणजे धानाचं कोठार, मात्र याच धानाच्या शासकीय खरेदी व्यवस्थेत मोठा घोळ सुरू असल्याचा संशय निर्माण झालाय। साकोली तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावरून राईस मिलसाठी निघालेला ट्रक चक्क छत्तीसगडच्या दिशेने जाताना आढळून आला। विशेष म्हणजे ज्या मिलमध्ये धान उतरवायचं होतं ती मिलच बंद असल्याचं पाहणीत समोर आलंय। मिल बंद असताना शासनासाठी तांदळाची पॅकिंग मात्र सुरू होती, त्यामुळे धान कुठं गेलं, तांदूळ कुठून आला आणि तब्बल 18,000 क्विंटल धानाची उचल नेमकी कुठे झाली असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत। सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था एकोडी या नावाने नारायण राईस मिल बोदरा आता चालू सीजन रब्बीला लागले तर 3 डिओ लागले आणि खरीप 25-26 ला 6 डिओ लागले। देवरी जा रहा हूँ अभी। क्या है गाड़ी में भरा? धान है। गोडाउन से भरे? हाँ। अभी कहाँ देवरी खाली करने, कहाँ खाली करने? देवरी जा रहा हूँ अभी, देवरी में पता चलेगा। देवरी जा रहे? हाँ। खरीदी केंद्र का धान है, कहाँ का है? वो डीओ पर्ची वाला डीओ रहता है ना उसका। तुम्हारे पास है डीओ? डीओ को अभी वापस जमा करते हैं ना लोड करने के बाद। हाँ। अभी आप कहाँ खड़े हो? अभी मैं सकोली में ही हूँ। धान खरेदी केंद्रातून शासनाच्या ताब्यात गेलेलं धान शासकीय मिलमध्ये जाण्याऐवजी थेट छत्तीसगडच्या दिशेने ट्रकमधून रवाना झालं। यामुळे शासकीय धानाची परस्पर विक्री होत असल्याचा संशय निर्माण झालाय। दरम्यान या प्रकाराचे व्हिडिओ, ट्रकची माहिती आणि प्रत्यक्ष पाहणीचे पुरावे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले। हे पुरावे पाहिल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। यामुळे या घोटाळ्याची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत आणि शासकीय धानाच्या काळा बाजारामागे नेमकं कोण आहे याचा खुलासा आता चौकशी समितीच्या अहवालातून होणार आहे। त्यांनी खरेदी केंद्रावरून तो धान उचलला। धानच्या म्हणजे डीएमओने त्यांना डीओ निर्गमित केल्यानंतर सदर संस्थेतून त्यांनी धान उचलल्यानंतर तो धान मिलिंगसाठी त्या राईस मिलमध्ये जायला पाहिजे होता। त्या खरेदी केंद्रापासून त्या मिलचे अंतर जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे। तर तो ट्रक, धानाचा ट्रक त्या मिलमध्ये न जाता परस्पर जर बाहेर घेऊन जात आहे आणि ते तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे की तो टोल नाक्यावर मिल गेलेला आहे, तर निश्चितच तो काळा बाजार करण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर जात असल्याचे प्रथम दर्शनी तरी निष्पन्न होत आहे। तर याबाबत सविस्तर चौकशी त्या मिलमध्ये जाऊन खरं तिथे मिलिंग झाली आहे का, त्याचे CCTV फुटेज आहेत का, या सगळ्या गोष्टी आमच्या पथकामार्फत तपासल्या जातील। या प्रकरणातला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे बंद असलेल्या राईस मिलसोबत शासकीय करार झालाच कसा। नियमांनुसार मिलची पाहणी करूनच धान भरडाईचा करार केला जातो। मग नारायणी मिल बंद असताना करार कसा झाला? नियमांना बगल देऊन कुणी हा करार केला? आणखी एक गंभीर बाब म्हणजे या मिल धारकाने तब्बल 18,000 क्विंटल धानाची उचल केल्याची माहिती समोर आली आहे। जर मिलच बंद होती तर या धानाचं मिलिंग नेमकं झालं कुठे? शासनाच्या गोदामात तांदूळ जमा झाला
की धान परराज्यात विकलं गेलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चौकशी समितीच्या तपासातून समोर येणं गरजेचं आहे. या प्रकरणाचा फटका केवळ शासकीय धानापुरता मर्यादित नसून गरिबांच्या ताटातील अन्नावरही होऊ शकतो, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय. यावरून त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांवरही गंभीर आरोप केलेत. सरकार, राईस मिल चे मालक हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहेत. प्रशासनातली लोक त्याच्यात सहभागी आहेत. आणि मग खराब तांदूळ घेऊन येऊन त्याला पॉलिश करून ते कंट्रोलच्या दुकानात ते देतात, आश्रमशाळामध्ये देतात आणि गोरगरिबांनी त्या पद्धतीचा तांदूळ खावा अशी व्यवस्था त्या लोकांनी केलेली आहे. हा धान जो आहे, शेतकरी पिकवणारा धान, हा धान तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दुसऱ्या राज्यामध्ये विकला जातो, मोठ्या प्रमाणात विकला जातो. एक मोठा व्यवसाय या पद्धतीचा भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये चालू आहे. शेतकऱ्यांकडून शासनाने खरेदी केलेला धानाचा ट्रक थेट परराज्याच्या दिशेने जातो आणि दुसरीकडे बंद असलेल्या मिल धारकाकडून तब्बल 18,000 क्विंटल धानाची उचल होते. या घटनाक्रमामुळे आधारभूत धान खरेदी योजनेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शेतकऱ्याच्या घामातून पिकलेलं धान जर परराज्यात विकलं जात असेल तर या साखळीत नेमकं कोण कोण सामील आहे? 18,000 क्विंटल धान कुठे गेलं? मिल बंद असताना तांदूळ आला कुठून आणि या संपूर्ण व्यवहाराचा खरा लाभार्थी कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चौकशी समितीच्या अहवालातून समोर येणं गरजेचं आहे. भंडाऱ्यातील धान खरेदी व्यवस्थेतील हा संशयास्पद प्रकार नेमका किती मोठा आहे याचा पर्दाफाश होणं आता गरजेचं आहे. अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा.